पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी अनियंत्रित होऊन डिवायडरला धडकली आणि चालक थेट फ्लायओव्हरच्या खाली कोसळला। गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुमार काकडे यांनी पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे। यामध्ये जे घटना आहे यातला मृतकाचं नाव आहे अंशुल हिरालाल तिवारी, वय 32 वर्ष, राहणार सुयोगनगर, पोलीस ठाणे आजनी। येथील हा मृतक होता। हे 22 तारखेला रात्री वाठवड्यावरून कळमनाकडे जाणारा जो फ्लाय ब्रिज आहे, प्रजापती नगरचं जे मेट्रो स्टेशन आहे त्या तेथील फ्लाय ब्रिजवरची घटना आहे। तर मृतकाच्या बुलेट गाडीवर होते ते। बुलेट गाडीवरून त्यांची गाडी अनियंत्रित झाल्याने ती गाडी उजव्या काठाड्याला घासलेली आहे आणि डॅमेज झालेली आहे आणि ते अनियंत्रित झाल्याने ते मृतक खाली पडले आणि तेथील जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते त्यांनी 112ला सुद्धा कॉल केलेला आहे पोलिसांना आणि तात्काळ त्यांना मेडिकल ट्रामा येथे घेऊन गेलेले आहेत। त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना उपचारादरम्यान मृत घोषित केलेलं आहे। त्याबद्दल अजून ड्रिंकबद्दल काही म्हणजे उपलब्ध नाही आहेत। हे रिपोर्ट आल्यानंतर त्यात कळेल। या गाडी मोटरसायकल बुलेट आहे आणि गाडीचा क्रमांक MH31FY 0375। परंतु आम्ही या गाडीची त्याच दिवशी म्हणजे मृतकाची ओळख पटवण्यासाठी डिटेल काढून कॉल केला असता ही गाडी दुसऱ्याच्या नावावर आहे आणि त्याचा मालकसुद्धा त्यांच्यासोबतसुद्धा बोलणं झालं तर त्याची गाडी आणि ते स्वतः घरी हजर होते। ह्या गाडीचं सुद्धा एक वेगळं समजा त्याबद्दल डिटेल काढण्यात येईल की गाडी चोरीची आहे का त्यांची आहे म्हणून।